तर नमस्कार भावांनो, आज मी कुठलंही ब्रँड प्रमोशन ना कपड्यांची काहीच मी जाहिरात करणार नाही। आज एकदम सिरियस मुद्द्यावर मी तुम्हाला हे सांगतोय, एक सोशल अवेअरनेस म्हणून चेन स्नॅचिंग साईबाबा मंदिर समोर सेक्टर 12ला खूप वाढत आहे मित्रांनो। खूप म्हणजे खूप प्रमाणात वाढले आहे। आत्ताच जस्ट आमच्या समोरून एक माणसाची चेन स्नॅचिंग झाली। काहीच कळालं नाही, त्यांनी दोघांनी मास्क घातलेले, एकदम स्पोर्ट्स बाईक होती त्यामुळे लवकर निघाले, ते आम्हाला सापडले नाही। पण मी तुम्हाला हेच सांगतो, हे व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल करा आणि रिपोस्ट करा। बस मी लाईक फॉलोचं काही बोलणार नाही, फक्त तुम्ही हे करा, म्हणजे ते व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचा आणि शक्यतो चायनी घालणं टाळवा। कारण की का माहिती आहे का, एका चायनीसाठी आपलं स्वतःचं पण जीवाला हानी म्हणजे काही लागलं बिगलं तर त्याच्यापेक्षा आपण हे करा, वाचव, प्रोटेक्ट व्हा, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि तुम्ही लवकरात लवकर शेअर करा व्हिडिओ। साईबाबा मंदिरसमोर खूप म्हणजे खूप आज सकाळी पण झाली, आय थिंक सकाळी पण झालं आणि आत्ता पण झालं, त्यामुळे लवकरात लवकर ही व्हिडिओ पोहोचा आणि आपण जरा सपोर्ट करू। कोणाला दिसलं तर सांगा नक्की, व्हिडिओ असले तर आपल्या ग्रुपला पाठवा। तर नक्की तुम्ही ड्रिप्जी स्टोरला येत असाल का कुठल्याही स्ट्रीट जसं खायला तुम्ही येत असाल, काही कपडे घ्यायला, काही म्हणजे असं नेकलेस बिकलेस घ्यायला, तर सांभाळून आपली ज्वेलरी आपल्या घरीच ठेवा। कारण की आपणच जिम्मेदार असू, कारण की दुसरं गेल्यात मग आपलं म्हणजे पोलीस काही करू शकत नाही, कारण की पोलिसांना पण ते भेटणार का नाही ते आपल्याला माहिती नाही। पण त्यामुळे आपणही म्हणजे जरा प्रोटेक्ट राहावे आणि हे व्हिडिओ व्हायरल करा, कुठेही तुम्ही या, तेच सांगा।